सर्वमानन्दना सिद्धिविनायक श्रीगजानना लम्बोदर विघ्नेश्वर। स्थानापन्न होत आहे। कृपया सर्वांनी टाळाच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करावे। धन्यवाद। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी वंदन करून आजच्या या मंगलमय सोहळ्याची सुरुवात करूया। नमस्कार, मी कुमारी श्वेता रोडगे आणि मी कुमारी स्नेहल रोडगे। आम्ही दोघी आजच्या या सोहळ्याचे केंद्रबिंदू आमचे वडील आदरणीय श्री गजानन लक्ष्मणरावजी रोडगे यांच्या कन्या आहोत। आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी केवळ एक समारंभ नाही, तर अभिमान, कृतज्ञता, प्रेम आणि आठवणींची भरलेला एक भावनिक क्षण आहे। LICच्या विभागीय कार्यालयातून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी, ADIWचे सर्व पदाधिकारी, साडी समाज मंडळ, अमरावतीचे सर्व पदाधिकारी, समाज बंधू आणि समाज भगिनी, SKU ग्रुप, भारवी कला अकॅडमी, छंद कराओके ग्रुप, अभिनव ग्रुप आणि विविध सामाजिक सांस्कृतिक समूहातील सर्व सदस्यगण, आमचे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक आणि येथे उपस्थित असलेले सर्व स्नेहीजन आपले या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते, अभिनंदन, हार्दिक अभिनंदन करते आणि सहर्ष अभिवादन करते। सोहळ्यासाठी मान्यवरांना मंचावर आमंत्रित करण्याची वेळ आलेली आहे। माझे बाबा आदरणीय श्री गजाननराव रोडगे सर यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी आपल्या मान्यवर अतिथींना मंचावर घेऊन यावे। सर्वप्रथम आदरणीय बोंडे सर यांना मंचावर येण्याची विनंती करते। त्यानंतर आदरणीय पेंढारकर सर यांना मंचावर येण्याची विनंती करते। आदरणीय शंकरराव सरोडे सर यांना मंचावर येण्याची विनंती करते। आदरणीय राजा भैया ठाकूर, आदरणीय नंदू महाराज राऊत, आदरणीय नितीनजी वर्मा डेव्हलपमेंट ऑफिसर यांना मी मंचावर येण्याची विनंती करते। आदरणीय आमची प्रीतीताई यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि आदरणीय आमचे जोगी मामा यांना पण मंचावर येण्याची मी विनंती करते।
गजाननजी रोडगे यांच्या या सुंदर कार्यक्रमाला, या कार्यक्रमाची सुरुवात मी करतो आहे. गजाननजी आणि हे गौरीपूजन अजून खूप दूर आहे, पण ह्या ज्यात गौरीचे रूप असं वाटतं की साक्षात महालक्ष्मी या ठिकाणी आहेत. तुमचे पण मी आभार मानतो आणि इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये मला पहिला मान दिला याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार. जय गणपती जय गणनायक जय गणपती जय गणनायक जय गणपती वंदन गणनायक जय गणपती वंदन गणनायक तेरी छवि अति सुंदर सुखदायक तेरी छवि अति सुंदर सुखदायक जय गणपति वंदन जय गणपति वंदन. चार भुजाधारी मस्तक सिंदूरी रूप निराला मैं भूषक वाहन तेरो तू ही जग का रखवाला तेरी सुंदर मूरत मन में तू पालक सिद्धिविनायक जय गणपति वंदन गणनायक तेरी छवि अति सुंदर गणपति वंदन गणनायक जय गणपति वंदन मंदिर का अंधियारा तेरे नाम से हो जियारा तेरे नाम की जोत जगी तो मन में बहे सुखधारा तेरो सुमिरन हर भूजन में तेरो सुमिरन हर भूजन में सबसे पहले सुखदायक तेरी छवि अति सुंदर सुखदायक जय गणपति वंदन गणनायक जय गणपति वंदन गणनायक. अरूप जलोटांची गायली आहे. तेरे नाम को जिसने ध्याया उस पर रहती
वंदन गणनायक तेरी छवि अति सुंदर जय गणपति जय गणनायक जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश धन्यवाद. प्रमुख अतिथींचे स्वागत करण्याचा मान आम्हाला लाभत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या आपल्या शहराच्या लोकप्रिय आणि कर्तृत्वान नगराध्यक्षा आदरणीय रूपाताई मटणे यांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचं आपण स्वागत प्रीतीताई रोडगे करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रीतीताई रोडगे आपण धन्यवाद. दुःखात सोबत करणारी, हास्याच्या क्षणांना रंग देणारी आणि संकटात खंबीरपणे उभी राहणारी, विक्रम स्पोर्ट्स प्रतिष्ठानाचे संचालक, जिंदादिल व्यक्तिमत्व, मित्रांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे, प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाची उधळण करणारे आपले लाडके राजा भैयाजी ठाकूर यांना मी मंचावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. खास हम सबके लिए भी है. आणि राजा भाऊ, गजू भाऊ, काय माहोल तुमचा? नाशिकहूनही आलेले आहेत, नागपूरहूनही आलेले आहेत. आज का दिन खास इसीलिए कि हमारे प्रिय, हमारे परम मित्र गजानन दा का एक लंबे अरसे के बाद जो समय होता है वो सेवा में देना, और मैं एक प्रकार से खुश नसीब हूँ जो आखिरी के कुछ सालों में गजुदा के संपर्क में आया. संगीत के माध्यम से, हम लोगों के कराओके ग्रुप के माध्यम से, और सुर से सुर मिल गए, दिल से दिल के तार कुछ ऐसे मिले कि हमारी दोस्ती ऐसे लगने लगी जैसे कल की नहीं, 3 साल वाली जो दोस्ती थी हमारी, वो ऐसे लगने लगी बरसों पुरानी दोस्ती है. खैर, ये बात अलग है कि इससे पहले ही, इससे करीबन 5 साल पहले ही एक प्रोग्राम में गजू भाऊ मेरे बाजू में बैठे थे अचलपुर के. मैं गजू भाऊ को जानता नहीं था, और गजू भाऊ को मेरे से लव एट फर्स्ट साइट हो चुका था, जो इन्होंने एक बार मुझसे बताया. पर टारगेट लॉक ही नहीं हो रहा था, इनके नेटवर्क में आ ही नहीं रहा था, और जैसे आया लॉक हो गया और आज फेविकॉल का जोड़ बन के रह गया. आज की हालत ये है कि अगर हम लोग साथ में नहीं हैं तो हम लोगों की तस्वीर एक दूसरे के आंखों में और एक दूसरे के दिलों में जरूर है. सर की सर्विस के साथ साथ ही आपका दोस्तों जो दोस्ती वाला स्वभाव है, जो दोस्ती में निभाने वाला स्वभाव है, उसको मैंने बहुत करीब से इन 3 सालों में देखा हूँ. सुख हो दुख हो, गजू भाऊ एक चट्टान की तरह खड़े रहना जानते हैं. अपना समर्पण, अपना सच्चा एक पवित्र दोस्ती का रिश्ता निभाना जानते हैं. और मुझे विशेष अनुभव तब आया
जब 27 नवंबर को मेरे बच्चे की शादी थी। बच्चे की शादी में क्योंकि मैं लगभग रिश्तेदारों में अकेला था, आसपास में कोई लोग नहीं थे और शादी एक ठीक ठाक रूप में ही करना था, तो मुझे ज़रूरत थी मेरे कंधे से कंधा मिला के जो काम कर सके। और जो हस्ती यानी गजू भाऊ, ये रात को 10 बजे के बाद सपनों की दुनिया में पहुंच जाते। आप 10 बजे के बाद में इनकी 11 बजे आंखें देखेंगे तो चढ़ी हुई नजर आती। वो मेरे यहाँ 3-3 रातें जागते रहे। मेरे लिए आज भी अचरज है कि ये कैसे हुआ, कैसे कर पाए। तो दोस्ती का जो उनमें मैंने देखा हूँ, ये इतना है कि जो 10 बजे के बाद जागता नहीं, वो हस्ती रात को 3-3 रातें मेरे लिए जागते रहे। यहाँ तक कि शादी के बाद दूल्हा दुल्हन को पहले से लेके घर तक लाने का काम सारथी बन के, अपनी गाड़ी को साफ करके उसको सजा धजा के खुद सारथी बन के उन्होंने घर तक पहुँचाया। और इससे भी बड़ी बात कि शादी में जितने भी गेस्ट लोग आए थे, सबको 2 पिन 3 पिन से चार्ज करने का काम भी गजूओं ने टेक ओवर करके रखा था। चार्ज भी करना था, रिचार्ज भी करना था और ये भी ख्याल करना था कि ओवर चार्ज ना हो जाए। ये सारी बातें की जिम्मेदारी भी हमारे गजू भाव के ऊपर थी और उन्होंने इतना बेहतरीन ढंग से सारी बातें की कि मैं उनका ऋणी हूँ। और शायद ये ऋण मैं इस जन्म में नहीं फेर पाऊंगा। और गजू भाऊ का इसके अलावा जो स्वभाव है, ग्रुप में हम लोगों को हेल्प करते रहना, गुनगुनाते रहना, दोस्ती में तन मन धन से हर ग्रुप में लगे हैं और उनकी कोशिश हर ग्रुप को, हर एक को अपनी तरफ से जो भी संभव हो, जो भी खुशियाँ हैं, जो ज़िंदगी जीने का अंदाज है, ये सब सिखाते रहना और देते रहना, इसको मैंने बहुत नज़दीक से देखा हूँ। शायद यही वजह रही होंगी कि हम लोगों के विचार भी मैच हुए और एक दूसरे से इतनी कम दोस्ती में भी ऐसा लगता है जैसे हम किसी समय के लंगोटी हैं। एसकेयू में भी आपका जो सुझाव है, आपका जो वर्क है, आपके जो सबको समझाने की और किसी भी प्रकार की समस्या को निर्वाह करने की जो शक्ति है वो अपार है। यहाँ तक कि आपके कामकाज से भी हम लोग बहुत ज़्यादा प्रेरित हैं। आपका टिप टॉप रहना, आपका समय से पंक्चुअलिटी के साथ में ड्यूटी यापन करना और आपकी ऊर्जा सुबह 4 बजे से लेकर रात को नॉन स्टॉप 10 बजे तक, 11 बजे तक आप उनके चेहरे पे कभी थकान नहीं देखेंगे। और मुझे पूरा यकीन है कि सेवानिवृत्ति के बाद में भी आप खाली रहना चाहते ही नहीं हो। इसीलिए शायद एक खेती होने के बाद में भी आपने निवृत्ति के पहले दूसरी खेती भी कर लिया। और अभी कुछ दिन पहले बता भी रहे थे मुझे कि राजा वो दिन में बहुत भारी पड़ता, बहुत ज़्यादा मुश्किल हो रहा है घर में रहना। तो ऐसे हमारे गजू भाऊ, कर्मठ गजू भाऊ, हम सबके प्यारे गजू भाऊ आज सेवानिवृत्त हुए, अपनी ड्यूटी से पूर्ति भी है उनकी, और उनका आने वाला समय, उनका भविष्य ये सुखमय, खुशहाली से और संगीत में गुजरे, यही मेरी शुभकामना है। और मैं अपने 2 शब्द पूरा करता हूँ। धन्यवाद। प्रेरणा मिळते आणि त्यांच्या अनुभवातून जीवनाचा मार्ग अधिक सुंदर होत जातो। विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे लेखाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले आमच्या कुटुंबातील आदरणीय आणि आपुलकीचे व्यक्तिमत्व रवी मामा यांना त्यांच्या मनोगतासाठी मंचावर स्नेह आमंत्रित करते। सत्कार मूर्ती, आमच्या परिवारातील ज्येष्ठ, ज्येष्ठामधील श्रेष्ठ, श्रेष्ठामधील विशिष्ट, विशिष्टामधील परमविशिष्ट असे गजानन दादा नियत वयानुसार सेवानिवृत्त झालेले आहे। त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे सुरेख पैलू आहे, या सुरेख पैलूच्या संदर्भात माझ्या अंतर्मनातील भावनेचं प्रकटीकरण करण्यास या सन्माननीय व्यासपीठावर मला जी संधी दिली त्या संदर्भात मी आभार व्यक्त करतो। गजानन दादा यांचा एक पूर्ण जीवनपट, एक सुखदुःखाची गाथा आहे। एखाद्या व्यक्तिमत्वाला 50-55 वर्ष जेव्हा आपण जवळून पाहतो तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू प्रकर्षाने संपूर्ण पूर्णता आपल्याला जाणवतात। सचोटी, कर्तव्यपर्यंत, प्रामाणिकता
आणि सर्वांना मदत करण्याची ही त्यांची प्रवृत्ती हे सर्वश्रुतच आहे. आणि आपल्या साहित्यिकांनी म्हटलेलं आहे, आपण बोलीभाषेत म्हणतो, शून्यातून विश्व निर्माण करणे. सुरुवातीची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. जे आता थोड्या कालावधीमध्ये संपर्कात आले त्यांना कदाचित माहीत नसेल, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली आणि हा प्रगतीचा उत्तुंग असा टप्पा गाठला. सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी एक आदराचं स्थान आमच्या गजानन दादांनी प्राप्त केलेलं आहे. अमरावती साडी समाजामध्ये ते उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे आणि त्यांच्या या कामामुळे आमच्या साडी समाजाच्या जे वेगवेगळे कार्यक्षेत्र आहे त्याला निश्चितपणाने एक प्रगतीचा आयामच या ठिकाणी मिळेल. आपण किती जगलो त्यापेक्षा कसे जगलो याला निश्चितपणानं महत्त्वाचं आहे. आणि आमचे दादा एक संपूर्ण जीवन, ज्याला आपण कंप्लीट मॅन म्हणतो, त्या पद्धतीनं ते जगलेले आहे. ते आता सेवानिवृत्त जरी झाले असेल तर केवळ कागदावर सेवानिवृत्त झालेले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, व्यक्तिगत हे जे परिघ आहे त्यामध्ये ते अजूनही व्यस्त आहे. भविष्यामध्ये ते आणखीन पुढे व्यस्त असतील. त्यांना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या अंतर्मनातील सर्व सुप्त इच्छेला मूर्त स्वरूप मिळावं. जगातील सर्व सुखाचे आणि आनंदाचे क्षण लीलया त्यांच्या वाट्यास यावे, याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्र, बंधू आणि भगिनी यांच्या वतीने ब्रह्मांड नायक यांच्या चरणी प्रार्थना करतो. ते सेवानिवृत्त जरी झाले असेल तरी आमच्या अंतर्मनामध्ये त्यांच्या प्रतीचा स्नेहदीप हा सदैव तेवत राहील असा आशावादी दृष्टिकोन या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बरेच मान्यवरांना त्यांच्या अंतर्मनातील भावनेचं प्रकटीकरण या सन्मानाने व्यासपीठावर करायचं असल्यामुळे मी गजानन दादा यांना शुभेच्छा देतो व माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. आभारी हूँ कि उन्होंने इस मंच पे मुझे बुलाया और मेरे मनोगत व्यक्त करने के लिए मुझे मौका दिया. अब रोडगे जी के बारे में क्या बोलूँ कि इनका मेरा तो परिचय मेरे बचपन से है, क्योंकि फादर के साथ में करीबन 20-22 साल उन्होंने फादर के साथ में काम किया हुआ है और पिछले 10 साल से मैं खुद उनके साथ में एज ए कलीग काम कर रहा हूँ. रोडगे सर के बारे में बोलना चाहिए तो मैं ऑफिस में भी अंकल ही बोलता हूँ उन्हें, मैं बाहर भी अंकल ही बोलता हूँ. तो उनके काम करने की शैली मुझे बहुत अच्छी लगती है और डिसीजन टेकर जो है, स्ट्रॉन्ग डिसीजन टेकर जो है, जो स्ट्रॉन्ग डिसीजन लेना है तो लेना है, इस तरीके से वो काम करते हैं. और उनके काम में मैंने 10 साल में, अभी 10 साल हो गया अचलपुर में, 10 साल में कभी भी उनके काम टेबल पे किसी काम को पेंडिंग नहीं देखा. और उनके जीवन शैली की सबसे अच्छी चीज़ है कि ऑफिस के गेट में एंट्री करने के बाद में हंसते हुए एंट्री करेंगे, हंसते हुए ही जाएंगे. ये LIC में या किसी भी कर्मचारी के लिए सीखने लायक चीज़ है. और मैं तो कहना चाहूँगा कि भाई LIC ने उनके बुक में से एक जेम खो दिया है, जो उनके बुक में खोया नहीं है. अभी तो पेंशन लेंगे, काम करेंगे, लेकिन अब LIC के लिए वो एज ए पेंशनर है, लेकिन अब LIC की बुक में वर्किंग पर्सन के रूप में नहीं है. तो LIC ने उनके रूप में एक जेम खो दिया है, जो उनके टेबल पे पर्टिकुलर काम करना. और उनके, जैसा अभी सर ने बताया कि उनका समय जो था 10 बजे ऑफिस चालू होता है, बरोबर 10 बजे ऑफिस में एंट्री करेंगे. हाँ, बाद में अगर काम में समय लगता है तो समय के हिसाब से काम भी करते हैं. तो उनके काम करने की सबसे अच्छी शैली थी कि मेरे टेबल पे कुछ पेंडिंग नहीं रहना चाहिए. दूसरी चीज़ ये है कि भाई 10 बजे ऑफिस में एंट्री करना है, 10 बजे परफेक्ट एंट्री करेंगे. और अभी हमारे एक फ्रेंड ने बताया कि भाई उनका जो जीवन शैली जो है परफेक्ट, डिसीजन टेकर परफेक्ट है, उनके रहन सहन एकदम परफेक्ट है. कभी भी आपको ये नहीं लगेगा कि LIC में एंट्री कर रहे हैं तो ऑफिसर एंट्री नहीं कर रहा. परफेक्ट एंट्री उनकी ऑफिस में होती थी. और उनसे सीखने लायक हमारे लिए तो जो हम छोटे लोग, जो हम जो उनके कलीग जो थे अभी जूनियर हैं, तो उनसे सीखने लायक सबसे अच्छी चीज़ है कि ऑफिस में एंट्री करो तो चेहरे पे स्माइल रख के एंट्री करो और जाते समय भी चेहरे पे स्माइल रहनी चाहिए. तो रोडगे परिवार ने मुझे आज के मौके पे 2 शब्द बोलने के लिए मौका दिया, उसके लिए धन्यवाद. थँक्यू. आठवणी आणि मनोगतांचा हा सुंदर प्रवास सुरू असतानाच कार्यक्रमात भक्ती आणि कलेचा एक सुरेख संगम अनुभवायची वेळ आलेली आहे. मी आमंत्रित करत आहे रोडगे परिवारातील ज्येष्ठ कन्या, डॉक्टरेट पदवीधर
शिवाजी महाविद्यालय अकोट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत, कथ्थक नृत्य कलेची साधक, पारधे परिवाराची लाडकी सून आणि श्रावीची प्रेमळ आई आदरणीय डॉक्टर आकाशराव पारधे हिला गणानाम गणपती गणेश लंबोदर सोहे, भुजाचार एकदंत चंद्रमा ललाट राजे, ब्रह्मा विष्णु महेश तालदय धुरपत गावे, अति विचित्र गणनाथ आज मृदंग बजावे, मृदंग बजावे, मृदंग बजावे. शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे. भाव भगत से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे. ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निशिदिन गुण गावे. ॲक्च्युली ना आम्ही बाबांचा एक प्रवास बघत होतो. जेव्हा आम्ही स्टोरी कलेक्ट करायला स्टार्ट केली ना, तेव्हा कळतच नव्हतं याला एवढ्या मोठ्या स्टोरीला कसं शो करायचं. तरी एक प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्या प्रत्येक क्षणाला ज्या आम्ही कलेक्ट केल्या सर्वांकडनं, प्रत्येक आठवणीला कमी वेळेत कसे मांडायचे, हा आमच्या समोरचा एक खरा प्रश्न होता. तरीही एक छोटासा प्रयत्न केला. आमच्या प्रिय बाबांच्या 60 वर्षाच्या जीवन प्रवासाची ही हृदयस्पर्शी झलक आपल्यासमोर सादर करीत आहोत. सर प्लीज. अचलपूरच्या छोट्याशा गावात अमरावतीच्या मातीमध्ये उगवला एक तारा तेजस्वी. संघर्षाच्या त्या रात्रीमध्ये वर्ष होते 1966. एप्रिलचा 23वा दिवस. पण या जन्मामागे दडला होता दुःख आणि आशेचा प्रवास. पार्वताबाईंच्या कुशीत आधी 5 पुत्ररत्ने आली होती, पण नियतीच्या कठोर खेळाने प्रत्येकाने साथ सोडली होती. 5व्या दिवशी प्रत्येक वेळी घरात पसरायची शांतता, आईच्या डोळ्यात अश्रू आणि मनामध्ये असहाय्यता. म्हणून या वेळी साऱ्या घराची देवाकडे एकच हाक होती, या बाळाला दीर्घायुष्य लाभो अशी मनोमन प्रार्थना होती. आणि मग तो शुभ क्षण आला. नवजीवनाचे फूल उमलले. घरामध्ये आनंदाचे सूर पुन्हा एकदा गुंजू लागले. मोठ्या आजींनी, म्हणजे आमची पार्वता आजीच, मोठ्या आजींनी प्रेमाने मग एक वेगळी वाट धरली. बेबी आत्यांच्या आईच्या ओटीत, त्यांचं पण नाव पार्वतीच, बाळाची जबाबदारी दिली. श्रद्धा होती, परंपरा होती, मोठ्यांच्या अनुभवांची होती शिदोरी. त्या प्रेमामध्ये दडलेली होती
एका आईची स्वप्नपूर्ती. काय म्हणावे त्या प्रथेला आज याचे उत्तर कदाचित नसेलच, पण त्या मागचा विश्वास आणि प्रेम काळाच्या पलीकडे असेल. आशीर्वादांचा छायेखाली हे बाळ हळूहळू वाढत गेले, घरातील आशा, आनंद आणि स्वप्नांचे केंद्र बनत गेले. ही फक्त जन्माची गोष्ट नाही, ही मातृत्वाची शक्ती आहे. प्रार्थना, श्रद्धा आणि प्रेमाने जिंकलेल्या नियतीची गाथा आहे. त्या एका जन्मासोबत सुरू झाला जीवनाचा सुंदर प्रवास. ज्यांच्या सन्मानार्थ जमलो आहोत त्यांचाच यशाचा हा सुवर्ण इतिहास. ही झाली आमच्या बाबांच्या छायेत वाढत गेला तो नितांत स्नेहाने जीव. बेबी आत्या होती मोठी, जपायची भावाला प्रेमाने, आईसारखी काळजी घेत उभी राहायची प्रत्येक क्षणाने. लीला आत्या तर खासच होती, भावासाठी जीवाभावाची. हाक ऐकताच धावून यायची, नाती जपणारी मायेची. सिटी हायस्कूलमध्ये सुरू झाला शिक्षणाचा सुंदर प्रवास. फी भरण्यासाठी मजुरी केली तरी न सोडला यशाचा ध्यास. भाषणाची होती मोठी आवड, मंचावर उभे राहायचे स्वप्न. मित्रांची पॅन्ट उसने घेऊन पूर्ण केले ते स्वप्न. हुशार होते, जिद्दी होते, खोडकरपणाही होता खास. माड्यावरचे पदार्थ शोधण्यात मिळायचा वेगळाच आनंदास. माड्यावरचे पदार्थ शोधण्यास, जी आजी लपून ठेवायची बरं, माड्यावरचे पदार्थ शोधण्यास मिळायचा वेगळाच आनंदास. मित्रांसगळे खोड्या करत बालपण झाले रंगतदार. संघर्ष, प्रेम आणि हास्याने घडला व्यक्तिमत्वाचा हा आधार. बहिणींची माया, कष्टाची शिदोरी आणि आठवणींचा तो खजिना. याच बळावर घडत गेला आयुष्याचा हा सुंदर प्रवास. धन्यवाद. हा अध्याय 2 इथे या ठिकाणी संपलेला आहे. अध्याय 3 साठी मी माझ्या लहान बहिणीला इथे आमंत्रित करते. उत्साहाने त्यांच्या लहानपणीच्या स्टोरी सांगतात, ज्या आम्ही लक्षात ठेवतोच आणि त्याच क्रिएट करायचं. आम्ही खूप ट्राय केलं, पण लहानपणीचे फोटोज आम्हाला काही मिळाले नाही, बट हे आम्ही ट्राय केलं. तेव्हा असं म्हणायचे की खूप गरीब परिस्थिती होती, आपली इकॉनॉमी खूप डाऊन होती. गव्हाची पोळीसुद्धा कमी मिळायची. बाबांचे आवडते शेंगदाणे आणि शेवड्या बाबांना खूप आवडायचे. आणि ते असं होतं की आजी सणासुदीला किंवा कुठले गेस्ट आले तर त्यांच्यासाठी ते वर्षभर वाचून ठेवायचं असं होतं. त्यामुळे ती माळावर ठेवायची. बाबा काय करायचे, जायचे आणि अशा प्रकारे ते घेऊन घ्यायचे की आजीला माहीतच नाही पडायचं की हे घेतलेलं आहे. तर अशा त्या स्टोरी होते. आता आपण अध्याय 3ला जाऊया. अध्याय 3 म्हणजे हा कॉलेजचा. बाबा सिटी हायस्कूलमध्ये शिकले, जगदंबा महाविद्यालय जयचलपूरचं सर्वांना माहिती असणारच. त्यामध्ये त्यांनी कॉलेजची आपली डिग्री केलेली. तर कॉलेजसाठी दादा प्लीज. अध्याय 3 जगदंबा कॉलेजमध्ये मग शिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला. संघर्ष जुना सोबत होता, पण उत्साह कधीच कमी झाला नाही. वार्षिक स्नेहसंमेलन असो, नाटक किंवा गाणी, छायाचित्रण, प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन जपले त्यांनी आपले वेगळेपण. घरच्या परिस्थितीची जाणीव होती, जबाबदाऱ्यांचे भानही होते, म्हणून शिक्षणासोबतच टेलरिंगचे कामही त्यांनी सुरू केले. स्वतःच्या कष्टातून घेतलेली पहिली शिवण मशीन खास आजही घरात जपलेली आहे, त्या संघर्षमय दिवसांची साक्ष. गाण्यांची होती प्रचंड आवड, सूर होते जीवनाचा भाग. रेडिओ, कॅसेट आणि CD प्लेअर जमा करण्यात मिळे वेगळाच राग. वेळ मिळाला की फिरायला जायचे, रेडिओ कायम सोबत असायचे. साध्या क्षणांमध्येही शोधायचे आनंद जीवनाच्या वाटेला. स्वतःची परिस्थिती बेताची असली तरी मदतीचा स्वभाव मोठा. दुसऱ्यांच्या अडचणीत धावून जाणे हाच त्यांचा खरा ठेवा होता. अचलपुराच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा विकास व्हावा अशी होती मनोमन इच्छा. समाजासाठी काहीतरी करावे हीच होती त्यांच्या स्वप्नांची दिशा. पण परिस्थिती आणि काळाचे बंधन अनेकदा अडवे आले, तरीही स्वप्नांच्या ज्योतीला त्यांनी कधीही विझू दिले नाही. आर्थिक मंदीचा काळ होता, मिळेल ते काम करत राहिले. कष्ट, जिद्द आणि आशा घेऊन आयुष्याने चाक फिरवत राहिले. आणि अशाच संघर्षमय वाटेवर एक नवे वळण
येऊन ठेपले आयुष्याला नवी दिशा येणारे ते वर्ष होते 1991. या काळात आमची आदरणीय स्वर्गवासी आजी या पण नाही राहिल्या आणि त्यांची जागा कमी न पडू देणारी म्हणजे आमची मोठी आजी आणि माझ्या बाबांची प्रिय वहिनी आमची मोठी आई यांनी त्या काळात तो रोल खूप अप्रतिमपणे सादर केला. आणि म्हणून आम्हाला प्रत्येक टाईम बाबा जेव्हा पण वर्णन करतात आई कशी असावी, आई मीन्स आई, मोठी आई, वहिनींच्या हाताचे पदार्थ ते अजूनही आठवतात आणि अजूनही त्याचे वर्णन खूप सुंदर अशा म्हणजे सुंदर अशा शब्दात करतात. तर मोठी आई तुम्हाला रिक्वेस्ट आहे, बाबांना त्यांच्या आवडते पदार्थ नेहमी खाऊ घालावेत. थँक्यू. अध्याय 4 सांगण्यासाठी मी माझी मोठी ताई सोनूताईला आमंत्रित करते. थँक्यू. म्हणजेच नोकरी, कष्ट आणि जीवनसाथी जी म्हणजे माझी आई. वर्ष होते 1991. आयुष्याने घेतले नवे वळण. संघर्षाच्या वाटेवर उमटले यशाचे पहिले किरण. परतवाड्यात LICचे कार्यालय सुरू झाले नव्याने. भरतीची बातमी कळताच पोहोचले ते उत्साहाने. मुलाखत झाली, नशीबही हसले, कष्टांना मिळाले फळ. नियुक्तीपत्र थेट हातात आले, आनंदाने भरले घर. सरकारी नोकरी मिळाली. सरकारी नोकरी मिळणे म्हणजे खूप मोठं. सरकारी नोकरी मिळाली, पण गर्व कधी मनात आला नाही. घराची कामं, स्वयंपाक आणि टिफिन यामध्ये कसर केली नाही. कठीण दिवस खूप पाहिले, संघर्षही अनेक झेलले, पण स्वाभिमानाच्या जोरावर कुणापुढे हात कधी पसरले नाहीत. काही काळाने घेतली त्यांनी पहिली सायकल आवडीची. आम्ही दाखवली याच्यामध्ये. काही काळाने घेतली त्यांनी पहिली सायकल आवडीची. त्यावर लिहिले होते मोठ्या थाटात, बघा, त्यावर लिहिले होते मोठ्या थाटात, जीना तेरी गली में. सायकलीपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे वाहनांपर्यंत गेला, पण मेहनतीचा वेग मात्र कधीच कमी नाही झाला. नोकरीसोबतच उभारली त्यांनी आणखी एक व्यवसाय नवा. डिश अँटिना बसून घराघरात पोहोचवला मनोरंजनाचा ठेवा. इतक्यावरच ते थांबले नाहीत. छायाचित्रणाचीही आवड त्यांनी जपली. फोटोग्राफर म्हणून लोकांच्या आठवणींना सुंदर चौकट मिळवून दिली. त्या काळी फोटोकॉपीची सुविधा नव्हती. अचलपूर परतवाड्यात नव्हती सहजच, म्हणून खास अमरावतीला जाऊन लोकांसाठी करायचे ते सर्व प्रयत्न निस्वार्थ. नोकरी, व्यवसाय, छंद आणि सेवा यांचा सुंदर मेळ घालत गेले. कष्टांच्या प्रत्येक थेंबातून स्वप्नांचे महाल उभारत गेले. संगीताची आवडही कायम होती. वॉकमॅन होता जीवाभावाचा मित्र. प्रत्येक प्रवासात सोबत असायचा, जणू आनंदाचा अविभाज्य चित्र. आणि मग आले 1994चे वर्ष. जीवनाला लाभली नवी साथ. सौ जयश्री गजानन रोडगे यांच्या रूपाने उजळलेली संसाराची थाट. जीवनसाथीच नव्हे तर सहप्रवासी प्रत्येक संघर्षात खंबीर उभ्या राहिल्या. घर आणि संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांच्या स्वप्नांनाही बळ देत राहिल्या. अशा रीतीने कष्ट, जिद्द आणि प्रेमाच्या आधारावर सुरू झाला आयुष्याचा नवा अध्याय. आनंद, जबाबदारी आणि संसाराचा हा सुंदर प्रवास या ठिकाणी येथे संपलेला आहे. आणि पुढचा, शेवटचा आणि 5वा अध्याय म्हणजे यानंतरचा प्रवास घेऊन येत आहे माझी लहान बहीण श्वेता. डिश, मोठी डिश, आता तशी छोटी डिश आहे, एवढी मोठी डिश असायची. तर ती पहिले जसं मला कळलंय आमच्या घरात बाबांनी लावलेली. आणि त्यानंतर मग जसं लोकांपर्यंत पोहोचत गेलं तर मग लोकांनी पण ते स्टार्ट केलं. तर बाबा केबल ऑपरेटर म्हणून पण रोल केला आहे. सो ही वॉज अ केबल ऑपरेटर. आणि सध्या पण त्यांना केबल, वायरिंग, एव्हरीथिंग ते करतातच. आता हा जो 5वा अध्याय आहे, हा 5वा अध्याय त्यांचा करंट सिनारिओ म्हणजे आताची जी परिस्थिती आहे ती दाखवतो. 1994 आईची त्यांना साथ लाभली, तर त्यापासून मी स्टार्ट करते. जयश्रींच्या साथीने संसार फुलला. घर झाले आनंदाने भरून. मुलं, बाळं, नाती गोती प्रेमाच्या धाग्यांनी गेले गुंफून. 5 जणांचा परिवार होता, पण मन होते सर्वांसाठी. बहिणी, भाचे, भाची, मित्रपरिवार धावून जायचे प्रत्येकासाठी.
सरईपुरात एकच ओळख, नाव नको सांगायला. मामा म्हटले की पुरे व्हायचे सर्वांना त्यांना ओळखायला. प्रेम होते मनामध्ये खोल, पण वर दिसायचा दरारा. कठोर चेहऱ्या मागे दडला होता मायेचा अथांग जरा. राग दिसे चेहऱ्यावर, प्रेम असे हृदयात. संकटात उभे राहणे हाच त्यांचा स्वभाव खास. ज्या शेतात केली मजुरी ते शेत घेतले विकत. संघर्षाच्या मातीमध्येच यशाचे पीक आले दाट. नवे घर झाले, स्वप्नही झाले हळूहळू साकार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकासात दिला त्यांनी मोठा हातभार. अभिनव कॉलनीत राहायला गेले तरी सराईपुरा सोडला नाही. गणपती, नवरात्र, सामाजिक उपक्रम जोडण्याची वृत्ती कमी झाली नाही. महिलांना चुलीवर भाकरी बनवण्याचा दिला पुन्हा मान. तो देखावा पाहताच जणू परत आला जुना काळ. समाजासाठी काहीतरी करावे हीच मनात होती आस. कार्य करता करता मिळाले त्यांना साडी समाज उपाध्यक्षपद खास. बाबा, मामा, भाऊ, मुलगा, पती सर्व भूमिका निभावल्या छान. प्रत्येक नात्याला दिला त्यांनी वेळ, प्रेम आणि सन्मान. आज 60 आली तरी उत्साह अजूनही 16 वर्षाचाच. मंदिराचा कळस चढताना दिसतो तोच जोश तरुणपणाचा खास. शेतात फवारणी, मंडीत भाजी, कामात नाही कमीपणा. हे माझे काम नाही म्हणणे त्यांचा स्वभावच नव्हता का. हार्मोनियमची आवड जपली, मित्रपरिवारही जोडला. ऑफिस, शेती, समाज, छंद आणि सुंदर मेळ घातला. सकाळी 5ला दिवस सुरू, रात्री 10ला विश्रांती. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावणे हीच त्यांची खरी संपत्ती. वय वाढते वर्षांनी पण स्वप्ने कधी म्हातारी होत नाही. आता संपला नोकरीचा प्रवास, 10 ते 5:30चा अध्याय. पण त्यांना ओळखणारे जाणतात आता सुरू होईल नवा प्रवास, नक्कीच नवा. थांबणे त्यांच्या स्वभावात नाही हे सारे जग जाणते. त्यांच्या प्रवासात नाही हे सगळे जग जाणते. निवृत्ती नव्हे, नव्या स्वप्नांची सुरुवात आज होते. निवृत्ती नाही तर सर्व स्वप्नांची सुरुवात आज होते. खूप खूप धन्यवाद. पुढल्या टप्प्यासाठी मी आमंत्रित करते आमची लाडकी सदस्य, छोटी सदस्य इशिका. हिला ती बाबांची नात अशी ओळखली जाते. तिची ओळख म्हणजे इशिका. मेरे कान्हा ने कि जब कान्हा ने बंसी बजाई हमोह लगाई वृंदावन रास रचे. जब कान्हा ने बंसी बजाई बंसी लगाई वृंदावन रास रचे. देखो राधा के शर्माए, राधा के शर्माए, कान्हा ने सुध बुध बिसराई. जब कान्हा से प्रीत लगाई, सुध बुध बिसराई, वृंदावन रास रचे. तुमको पाना तन मन तुम, तन से मन को जाना उलझन गुम.
बचिया रे नैना चुपके हरे मन गुमसुम डोरी टूटे ना 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 बांधी नैनों जो संग तेरे देखे मैंने तो सब रंग तेरे ठीक है ना छूटे ना ये मुरली की धुन सुन राधिके मुरली की धुन सुन राधिके मुरली की धुन सुन राधिके जे शेवट नव्हे तर आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असते. आज आपण एका अशा प्रवासाचा उत्सव साजरा करत आहोत ज्यामध्ये संघर्ष आहे, कर्तृत्व आहे, मैत्री आहे, समाजसेवा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकी आहे. आता आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अशा व्यक्तींना आमंत्रित करत आहे जे म्हणजे स्वरांमध्ये असते जादू, ज्यांच्या स्वरांमध्ये असते जादू, मनाला स्पर्श करणारी, भावनांना वाट करून देणारी आणि आठवणींचा उजाळा देणारी, अचलपूर परतवाडा परिसरातील सुप्रसिद्ध गायक, मधुर आवाजाची देणगी लाभलेले, आपल्या गायनाने रसिकांचे मन जिंकणारे आदरणीय श्री संजय ठाकरे सर यांना यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते. आमचे SQ चे सर्व सदस्य, कराओके क्लबचे सर्व सदस्य आणि सर्व गजानन भाऊंच्या हृदयात असणारी सर्व मंडळी. खरं तर हा जो सोहळा आहे हा डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा आहे असं मला वाटतं. कारण आहे त्याचं सोबत दादू पण आहे आणि त्याच्या मागे आमचे मित्रमंडळ त्यांनी केलेलं हे आयोजन इतकं अफलातून आहे की मला असं वाटतं की यापुढे हा ट्रेंड चालेल की काय. कारण काही दिवसापूर्वी आमचे SQ मेंबर श्री जयंतजी चिठोरे यांचा एक अप्रतिम सोहळा या ठिकाणी झाला. मला असं वाटतं की तो सोहळा तिथे संपलाच नाही, तिथूनच कंटिन्यू झाला आहे. इतकं सुंदर या सोहळ्याचं आयोजन आहे. खरंच रोडगे परिवाराला याचं संपूर्ण श्रेय जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे जे लोकांनी आमच्या गजानन दादाबद्दल शब्द काढले, खरंच खूप आठवणी आहेत, परंतु खूप बोलणारे आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. एवढंच सांगतो, जेव्हा अर्जुनाला कृष्णाने उपदेश केला की जेव्हा अर्जुन कौरवावर बाण चालवत नव्हता तेव्हा त्यांनी हेच म्हटलं होतं की विमोह त्यागुण कर्मफलांचा सिद्ध होई पार्थ, कर्तव्याने घडतो माणूस जाणूनी पुरुषार्थ. या माणसाचं कर्तव्य मोठं आहे म्हणून इतकी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. मी सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेतच. तुमचं जीवन स्वरमय संगीतमय जावं. कॉलेजमध्ये असताना मागच्या बाकावर म्हणजे बाक वाजवून त्यावेळेचं गाणं म्हणणं तुम्ही कंटिन्यू केलं आणि आज तुम्ही तुमच्या घरी एक सुंदर स्टुडिओ निर्माण केला आणि लोकांना तुम्ही विनामूल्य त्याची सेवा देता. ही काही कमी गोष्ट नाही. दुसऱ्याच्या आनंदात जगणे आज दुरापास्त झालं आहे. लोकांच्या भावना आजच्या परिस्थितीमध्ये मी सर्वांच्या म्हणत नाही, पण आज शेजाऱ्याशी बोलायची वेळ नाही, त्याच्याजवळ वेळ नाही, त्याबद्दल कौतुक नाही. कोणाचं जर चांगलं होत असेल तर त्याच्याबद्दल दोन शब्द आपण चांगले बोलावे, ही सुद्धा भूमिका आज राहिलेली नाही. आजच्या इतका हा समाज बदललेला आहे आणि अशा समाजामध्ये आमचे गजानन दादा रोडगे आहेत, राजाभैया ठाकूर आहेत, संदीपजी चिठोरे आहेत, सारंगजी पेंडसे आहेत, कोणाकोणाचं नाव घ्यावं. हे सगळे मित्रमंडळी जीवाभावाने एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. नुसते सहभागी होत नाही तर त्यांना मनापासून सहकार्य करतात. ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. म्हणून गजानन दादा तुम्हाला निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यानंतरचं जीवन तुमचं सुखमय, संगीतमय, आरोग्यमय जावं असं मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.
फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ, जैसे सावन में छावे जिया, जैसे सजनी के संग हो पिया, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। करते पण वेळेअभावी मी प्रत्येकाचं नाही नाव घेऊ शकत, पण सर्वजण एक महत्वाची प्लेस आहे त्यांच्या लाईफमध्ये, त्यामुळे मी सर्व ग्रुपला इन्व्हाइट करते इथे, आणि आपली अशी एक सुंदर अशी एंट्री झालेली आहे. सर्वांची साथ असल्यामुळे ही एंट्री थोडी जास्तच खास झालेली, म्हणजे जेवढं मी विचार केलं होतं त्यापेक्षा उत्तमच आपली एंट्री सादर झालेली आहे. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, सच सारे सपने पापा के अपने करने चला मैं नौजवान। भोली सूरत दिल की खोटी, बात बड़ी है काम है छोटे, काम है छोटे। 8 बजे तक जो सोते, बड़े कहाँ लोग ऐसे होते, जिनकी नजर में हो कोई सपना, रहन उनको होश अपना, होश अपना। चित भी है इनकी, पट भी है इनकी, दिन पे देके ये लौटे, बात बड़ी है काम है छोटे, काम है छोटे।
आज तक पूरे विश्व में किसी को ना मिली होगी। काली तो इसलिए लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है पण 36 वर्ष नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी आणि सोबत सामाजिक कार्य हे आत्मविश्वासाचे प्रतीक. अशा या काकांना मी परत सांगते शुभेच्छा आणि सदिच्छा देण्याएवढी मोठी काकांची पुतणी आहे आणि खरं तर त्यांना 21 अध्यायही कमी पडेल. आणि जर आपण अध्यायच वाचत बसलो तर उद्या निवृत्त माणूस होतच नसतो. हा फक्त त्यांचा एक भूमिका त्यांची संपलेली आहे. इथून त्यांना पण मला असं वाटते काकाने जी उंच आकाशात भरारी घेतली ना ती फक्त स्वतःचीच भरारी नाही आहे, त्याला पाठबळ दिलं हे काकूंनी. म्हणतात ना तुझ्या येईना संसाराचा चालना एकल्या विठुरायालाही संसार पेल. सतमुख सदैव सहनशील संयमी आहेत. बस त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना आणि जेवण कार्यक्रमाचं जेवण सुरू झालेलं आहे. ज्यांना भेटायचं त्यांनी स्टेजवर येऊन भेटावं. पुढे मी श्वेताला देते. थांबवशील दादा. आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमच्या साडी समाज अमरावती यामधले आदरणीय श्री मनोज भाऊ डहाके व्यक्तिमत्व म्हणजे गजाननराव रोडगे, ज्यांच्या नावात गजानन आहे, जिथून आपण गणेशाची प्रथम पूजा करतो असं. त्यामुळे त्यांचा काम करण्याचा आणि विचार आणि लेखन मांडणी करण्याचा जो विचार आहे, सेवानिवृत्ती होणं अप्रतिम क्षण हा परिवारातील रोडगे परिवारातील सर्वांना माननीय माजी खासदार नवनीतजी राणा यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि अमरावती साडी समाजातर्फे त्यांच्या तो वो भी नहीं निकल पाते वक्त के आगे, तो वो भी निकल नहीं पाते जो वक्त. मॅम समोर बघायचं इकडं. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी आमचे आदरणीय राजा भैया ठाकूर घाटे काका कृपया स्टेज मंचाजवळ यावे प्लीज.
श्री प्रशांत भाऊ जारी, आदरणीय प्रशांत भाऊ जारी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. मी गजानन रावबद्दल जास्त तर काही बोलणार तर गजानन राव एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ही लाईन जरी तुमची ऐकलेली असते तर जिथे वातावरण निर्मिती सुरू होते तिथे गजाननराव उपस्थित आहे असं समजावं. म्हणजे गजाननराव उपस्थित असले तिथे वातावरण निर्मिती सुरू झाली असं समजावं. गजाननराव म्हणजे जोकी आहे. थांबायचं सर्वांनी असंच. हे एक म्हणजे सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व आहे. खूप खूप धन्यवाद. थांबायचं सर, थांबायचं. ओके. सरस्वतीचं पूजन करणं आणि या सर्व गोष्टी एकत्र करून त्यांनी एकत्रित येऊन जमा केलेला आहे आणि कार्यक्रमाची जास्तीत जास्त ते भाग घेतात आणि कोणत्याही गोष्टीचं ते सर्व करून देतात. यापुढे त्यांचं आयुष्य चांगलं जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि 2 शब्द बोलतो. खूप खूप धन्यवाद काका. काकांचे वय जरी जास्त असले तरीही ते जे उत्साही आमंत्रित करते आमच्या अमरावतीच्या साडी समाजाचे अध्यक्ष आदरणीय अशोकराव पारदे सर यांना. मॅम थांबायचं आहे सर. त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे असं ना अंदाज आहे, पण आजही शाळेसमोर उपदिष्ट लागलेले आहे. यानंतर मी आमंत्रित करते आपले मनोगत व्यक्त करायला आदरणीय कमलेशजी मुंदडा सर. LIC परिवारातील आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि अमरावतीहून माझ्यासोबत आलेले गजाननरावचे चाहते म्हणून आपण व्यक्तिमत्व असं एक आहे गजाननराव म्हणजे. आणि मी तर म्हणतो ते संगीत जीवनात त्यांच्या जगतात. तर असे हे गजाननराव यापुढे सुद्धा त्यांचा जो छंद आहे संगीताचा आणि समाजसेवा हे नक्कीच कायम ठेवतील. तसेच त्यांनी LIC मध्ये असताना किंवा आमच्या संघटनेमध्ये असताना कर्मचाऱ्यांची जे काही जबाबदारी पार पाडली यात त्यांना भरपूर यश मिळो अशी शुभकामना आहे. धन्यवाद. सोबत सर थांबायचं असंच. भजनामुळं गाण्यामुळं सर थांबायचं आहे. मी एकमेकांच्या जवळ आलो. छंद करावके ग्रुपच्या वतीनं आणि थांबायचं आहे, सर. वतीनं परमेश्वर अशा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर मी आपले मनोगत व्यक्त करायला बोलवतीये आदरणीय श्रीकांत राजूरकर यांना. यांचा परिचय म्हणजे हे भारवी कला अकादमी यामध्ये बाबांचे सर समोर बघायचे. जीवन थँक्यू. सेलिब्रेट करूया. समोर लक्ष असू द्या. स्माइल. बेबी आता इथेच थांबावे प्लीज.
तो पल मेरी जवानी है, मैं पल तो पल का शायर हूँ। मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, कुछ आए भर कर लौट गए, कुछ नगमे गा कर चले गए। वो भी एक पल का किस्सा, मैं भी एक पल का किस्सा हूँ, कल तुमसे जुदा हो जाऊंगा, वो आज तुम्हारा हिस्सा हूँ। मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है। मैं पल दो पल का शायर हूँ। और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले। कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे, मसरूफ ज़माना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे। मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है। मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है। मैं पल दो पल का शायर हूँ। धन्यवाद धन्यवाद। जो दिलों के नाते हैं वो जोड़े। धन्यवाद ताई. आजचा सोहळा म्हणजे गजानन भाऊ सदैव सकारात्मक ऊर्जा देणारे आदरणीय नगाटे काका यांना त्यांनी कृपया आगे का सफर खुशियों में सजा लो. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण केला असे आपल्या सर्वांचे आवडते श्री गजाननराव रोडगे यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, निरोप हा शब्द असला तरी त्यात खूप मोठ्या भावना गडबडीमध्ये हसरे प्रसंग मित्रासोबत कधी केलेली मस्ती थोडा कॉमा म्हणता येईल. मला माहिती आहे सर्वांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी बघायचंय. बाय सर, इथे बघा. कॅमेरा बघायचंय. बाय. बड़ी दूर से
जो दिलों के बातें जोड़े नहीं जाते, जो लोगों में कोई साथी तो मिलेगा. तुम्ही त्यावर पण पोहोचाल असं मला वाटतं. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आणि सर्वांचा लाडका मुलगा ऋतुराजला, ज्याला दादू म्हणून असे ओळखले जाते. खरं तर त्याच्याबद्दल बोलण्यासाठी स्वस्त थांबायचंय. अष्टपैलू आणि कीर्तन भजनाचा अतिशय व्यासंग असलेले आणि कुटुंबासाठी आपली सफल करावी ह्या अभिनव कॉलनीच्या
तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। मुझसे तेरा मोह न छूटे, दिल ने बनाए कितने बहाने, दूजा कोई क्या पहचाने, जो तन लागे सो तन जाने। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा, तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। मेरी दुआओं में इतना असर हो, हर दर्द गम से तू बेखबर हो। उम्मीदें टूटे ना मेरे आशियाने की, खुशियाँ मिले तुझको सारे जमाने की। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरी मेरी राहों में चाहे दूरियां हैं, इन फासलों में भी नजदीकियां हैं। सारी रंजिशों को तू पल में मिटा ले, आजा भी जा मुझको गले से लगा ले। गजाननराव रोडगे यांचा सेवा गौरव समारंभ सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आज आयोजित झालेला आहे। त्यांना संगीत क्षेत्रात आणि समाजसेवेत चांगली कामगिरी करण्याची ईश्वर प्रेरणा देव ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आम्हाला सगळ्यांना इथे आमंत्रित केलं त्याबद्दल रोडगे परिवारांचे आणि त्यांचे हार्दिक धन्यवाद मानतो। धन्यवाद।
सेवापूर्तीचा जो कार्यक्रम आहे यामध्ये सर्वांनी माझ्यावर जो स्नेह दाखवला, ज्यांना ज्यांना आमंत्रित केलं, ज्यांना बोलावलं, ते सर्व मनापासून आपला प्रेमाचा वर्षाव करायला इथे उपस्थित झाले. मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. असंच प्रेम नेहमी माझ्यावर असू द्यावं हे अपेक्षा ठेवतो आणि आपले आभार मानून 2 शब्द संपतो.